नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे झळ ही कौटुंबिक कथा. कामावरून दमून भागून आलेल्या अजितेमच्या चेहऱ्यावर आज एक वेगळीच चमक होती. इतर दिवशी अनुयाने दार उघडायचीच खोटी की स्वतःचा 100 किलोचा देह सोप्यावर लोटून देणारा तो आज मात्र शिस्तीत येऊन बसला. मुलाकडून पाण्याचा ग्लास आला. मुलीने चहाचा कप दिला. आल्या आल्या ह्या 2 गोष्टींसाठीच तोंड उघडणाऱ्या अजितेमने आज चक्क मुलांची चौकशी केली. आपल्या पुरणपोळीच्या खमंग खरपूस सुटलेल्या दरवळाचा हा परिणाम असावा असं उगीचच वाटून गेलं अनुयाला. अगं ए ऐकलंस का? अजितेमला आल्या आल्या मी आठवले म्हणजे कमालच झाली म्हणायची असा मनातल्या मनात विचार करतच अनुया स्वयंपाक खोलीतून बाहेर आली. बोला, ऐकतीये. उद्या आम्हा मित्रांचं मडला जायचं ठरलंय. एकाचा बंगला आहे तिथे. रंगपंचमी खेळणार आहोत आम्ही तिथेच. अहो, पण दर रंगपंचमीला आपण तुमच्या आई बाबांकडे जातो ना, ते वाट पाहतील. तू जा की मुलांना घेऊन. मी करेन आईला फोन. 7 वाजता निघायचंय. लवकर जेवायला वाढ म्हणजे आवरून वेळेवर निघता येईल. मी फ्रेश होतो तोवर. अहो, पण आपण सगळे एकत्र खेळतो ना. अजितेम न ऐकताच निघून गेला होता आतमध्ये आवरायला. दुसऱ्या दिवशी दिवसभर खेळून दमलेल्या बऱ्यापैकी हाय स्पिरिट मध्ये असणाऱ्या अजितेमने फोन घेतला हातात. 15 मिस कॉल. नॉनसेन्स. मी नक्की कुठे कोणाबरोबर आहे हे तपासायलाच फोन करत असणार ही. जाऊ दे, लागू दे जरा जीवाला घरघरीच्या. 50शीला आलो तरी अजूनही इनसिक्युरिटी काही जात नाही हिची. युजलेस. आता तर करणारच नाही फोन. जा, घरी येईन तेव्हाच बोलू. अजितेम खवळला होता. घरी पोहोचेपर्यंत त्याला रात्रीचे 9 वाजून गेले होते. व्हॉट द हेल इज दिस? दाराला कुलूप. हे अजूनही आले नाहीत. इथे भुकेने जीव चाललाय. अजितेमने तिरमिरीतच अनुयाला फोन केला. तिचा फोन नॉट रिचेबल लागला. चरफडत त्याने लेकीला ओवीला फोन लावला. तिचा फोन बंद होता. व्हॉट द हॅपनिंग? कुठे मेलेत हे सगळे? त्याने आईला फोन लावला. तू केलेल्या पापाची फळं भोगतेया लेक तुझी. हे कसं बसं बोलून आई हमसाहमशी रडायला लागली. अगं, तू काय बोलतेस? काय झालंय? तुम्ही आत कुठे सगळे? बाबांनी फोन घेतला. अतिशय गंभीरपणे ते बोलले. सिटी हॉस्पिटलला ये तातडीने. नि फोन कट केला त्यांनी. अजितेम आता मात्र फार हादरला. तसाच गाडी काढून तो हॉस्पिटलला पोहोचला. त्याला घरचे सगळे स्पेशल रूमच्या बाहेरच बसलेले दिसले. 2-4 पोलीसही होते आजूबाजूला. ओवी मात्र कुठे दिसत नव्हती. तो धावतच घराकडे गेला. घरच्यांकडे गेला. सगळे धसाधसा रडत होते. अजितेम विचारत होता,
पण कोणीही काही सांगायच्या मनस्थितीत नव्हतं. तो बाबांकडे गेला. त्यांना गदागदा हलवलं त्याने. बाबा शांतपणे बोलले, ओवी, ओवी, अजितेम, इट्स ए गँग रेप. 4 जणांनी मिळून तिच्यावर. तिला आता आत घेऊन गेलेत. सगळ्या टेस्ट चालू आहेत तिच्या. इतका वेळ राखून ठेवलेला संयम सुटला नि बाबाही ओक्साबोक्सी रडू लागले. अजितेम सुन्न होऊन मटकरून बाकावर बसला. डॉक्टर मॅडम बोलवतायत तुम्हाला आत. वाढवैने आलेल्या निरोपलावर अजितेम यंत्रवत उठला. चालू लागला. केबिनवर पाटी होती. डॉक्टर इरावती चाफेकर. हे नाव कुठेतरी ऐकलंय. कुठे बरं? ह्या विचारातच त्याने दार उघडलं आणि समोरच टेबलाला टेकून हाताची घडी घालून उभ्या असलेल्या डॉक्टर इरावतींना पाहून अजितेम चांगलाच गार पडला. 30 वर्षापूर्वींची कोर्ट केस आठवली त्याला. विक्टीम 18 वर्षाची एक मुलगी. 20शीतली 3 मुलं. चार्ज सामूहिक बलात्कार. नॉट गिल्टी. फायनल इव्हेंट. अजितेमच्या घशाला कोरड पडली. त्या एअर कंडिशनर केबिन मध्येही त्याला दरदरून घाम फुटला. डॉक्टर इरावतींनी पाण्याचा ग्लास दिला अजितेमला नि त्यांनी बोलायला सुरुवात केली. युअर डॉटर इज व्हेरी मच क्रिटिकल. मिस्टर अजितेम, पिढी बदलली ना आणि क्रांती झाली. खऱ्या लांडग्यासमोर सोडली असती तर कमी लचके तोडले गेले असते तिचे. पण हे पांढरे कपडे घालून फिरणारे लांडगे जास्त भयानक. 30 वर्षापूर्वी होते. काकणभर सौम्य बस. बाकी शेळी समोर आल्यावर ते तुटून पडणं अगदी तसंच. I ask your daughter what you want to do now. You know what she said? माझा बाबा त्यांना सोडणार नाही असं म्हणाली. तिचा बाबा अजितेम साने, a main accused in the rape case held in 1988. इरावती चाफेकर नावाच्या 18 वर्षाच्या मुलीवर केलेल्या सामूहिक बलात्कारातील प्रमुख संशयित, खरं तर प्रमुख आरोपी. आणि तो म्हणे सोडणार नाही ह्या बलात्काऱ्यांना. व्हॉट अ बिग जोक. पण मी नाही बोलले तिला काही. मी नाही तोडला एका मुलीचा तिच्या बापावर असलेला ठाम विश्वास. काही चूक नव्हती तिची, जशी माझी नव्हती 30 वर्षापूर्वी. ओळख नसलेली मुलगी जरा जास्त झाली होती या सबबीखाली. स्वतःची मालमत्ता समजणारी मुलं प्रत्येक पिढीत जन्माला येणार. पण त्यापैकीच कोणाच्या घरी इतिहासाची अशी पुनरावृत्ती होऊ शकते हे निदान लक्षात ठेवलं अशा नराधमानी तरी खूप आहे. तुम्ही जा आणि भेटा तुमच्या मुलीला. धीर द्या तिला. आत्मविश्वास द्या. खंबीरपणे उभे राहा पाठीशी तिच्या. युअर डॉटर इज लुकिंग फॉर अ रियल मॅन इनसाइड यू. सो बी अ मॅन. 30 वर्षापूर्वी दाखवलात तो भ्याडपणा होता.
आता आपल्या लेकीला भक्कम आधार देऊन पुरुषार्थही दाखवा. मी कोणालाही काही सांगणार नाही. आणि हो, आय सिरियसली डोंट वॉन्ट द हिस्ट्री टू गेट रिपीटेड इन कोर्ट. verdict also not guilty due to unavailability of sufficient evidence. My foot. फासावर लटकवा त्यांना. एक बाप 30 वर्षापूर्वी हरला होता, खचला होता. पण तुम्ही तुमच्या काळजाच्या तुकड्याला न्याय मिळवून द्या. कारण जगात कोणालाही हक्क नाहीये त्याला साधं बोटही लावायचा. त्याच्या मर्जीशिवाय. माझे बाबा लढून हरले, त्यामुळे माझ्यासाठी ते कायमच हिरो राहिले. तुम्ही अगोदरच हरलेले आहात, पडलेले आहात तुमच्या स्वतःच्या नजरेतून. पण आता लढा तुमच्या लेकीसाठी अन तुमच्यासाठी. कारण कुठल्याही मुलीसाठी तिचा बाबा हाच निरंतर नायक असतो. बाकी येतात नि जातात. या आता तुम्ही. पुढे कधी भेट झालीच तर माझ्या डोळ्यात बघून बोलू शकाल असं काहीतरी करा. अजितेम हात जोडून घळाघळा रडत उभा होता. 30 वर्षापूर्वीच्या रंगपंचमीची बसलेली झळ सोसत आणि डॉक्टर इरावतींना पाठ नि ओवीला तोंड दाखवायचा धीर एकवटत तसाच उभा राहिला.